गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील कॉन्क्रीट अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट पाहतोय. सेकंड इयर सिव्हिलमधील कॉन्क्रीट अँड टेक्नॉलॉजी. तर यामध्ये आपण थर्ड युनिट आपला चालू आहे. थर्ड युनिट त्यामध्ये आपण पाहतोय मेथड्स ऑफ NDT, की जे आपले नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मशीन आहे. आपलं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीटचं जे आपलं ॲपरेटस असतं त्याची आपण माहिती घेतो. त्याच्याबद्दल आपण मिनिंग ऑफ NDT एक्सप्लेन केलेलं आहे आपण सारं. मिनिंग ऑफ NDT त्यानंतर कशी फॉलो करायची ते. त्यानंतर त्याच्यात 7 टेस्ट पडतात पहा. ॲब्रेशन टेस्ट, हार्डनेस टेस्ट, डायनॅमिक अँड व्हायब्रेशन टेस्ट, रेडिओग्राफिक टेस्ट, मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल टेस्ट, ॲक्युस्टिक इमिशन टेस्ट अँड रिबर्ड हॅमर टेस्ट. ओके. त्यानंतर नेक्स्ट पार्ट होता आपला इम्पॉर्टन्स ऑफ NDT. NDTची इम्पॉर्टन्स काय आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट होता आपला लिमिटेशन्स ऑफ NDT. 4 लिमिटेशन्स होते NDTचे. तर ते काय होते, लोकल डिस्कंटिन्यूस कॅन नॉट बी डिटेक्टेड. ते काय करतं, लोकल डिस्कंटिन्यूसला डिटेक्ट करत नाही. असे त्याचे 4 लिमिटेशन्स आपण एक्सप्लेन केलेले आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट होतं आपलं मेथड्स ऑफ NDT. त्यामध्ये मेथड्समध्ये आपण फर्स्ट मेथड पाहतोय रिबर्ड हॅमर टेस्ट. तर रिबर्ड हॅमर टेस्ट मीन्स the ribbon hammer test measures the elastic ribbon of concrete and it is primarily used for determination of concrete strength and for compressive investigations. म्हणजे काय करतात आपली ही रिबन हॅमर टेस्ट आहे ती काय मेजर करते, जे आपले इलॅस्टिक रिबन असतात कॉन्क्रीटचे ते रिबन हॅमर टेस्टच्या सहाय्याने मोजल्या जातात. तर ही रिबन हॅमर टेस्ट ही 1948ला डेव्हलप झालेली आहे. ही वन ऑफ द मोस्ट कॉमनली आहे. ती एकमेव अशी टेस्ट आहे की 1948ला डेव्हलप झालेली आहे. ओके. हे आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आपण रिबन हॅमर जे टेस्टचे जे ॲपरेटस आहे ते अशा प्रकारे असतं पहा. रिबन हॅमर त्यानंतर नेक्स्ट ते कशा प्रकारे यूज होतं ते पहा. इन्स्ट्रुमेंट रेडी फॉर टेस्ट. फर्स्टमध्ये काय सांगितलं आहे, इन्स्ट्रुमेंट रेडी फॉर टेस्ट. त्यानंतर B, बॉडी फर्स्ट टावर टेस्ट ऑब्जेक्ट. सेकंडला C आहे हॅमर इज रिलीज. हॅमर रिलीज केला आहे त्याने Cमध्ये. आणि Dला हॅमर जे आपलं रिमेंड आहे ते नंबरली काउंट केलेलं आहे. याच्या 4 स्टेप्स आहेत पहा. फिगर पाहून घ्या. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करतो आज. ॲडव्हान्टेजेस ऑफ रिबन हॅमर टेस्ट. ॲडव्हान्टेजेस आहेत पहा काय रिबन हॅमर टेस्टचे उपयोग काय काय होतात. ॲडव्हान्टेजेस ऑफ रिबन हॅमर टेस्ट. ॲडव्हान्टेज दिस टेस्ट प्रोव्हाइड्स अ क्विक इनएक्सपेन्सिव्ह मीन्स फॉर चेकिंग द युनिफॉर्मिलिटी ऑफ कॉन्क्रीट. जी टेस्ट प्रोव्हाइड काय करते, क्विक इनएक्सपेन्सिव्ह. आपली जी क्विक इनएक्सपेन्सिव्ह मीन्स काय करते, ऑफ चेकिंग द युनिफॉर्मिलिटी ऑफ कॉन्क्रीट. जी आपली कॉन्क्रीटची युनिफॉर्मिलिटी ती चेक करायचं काम काय करते आपली रिबन हॅमर टेस्ट ही आपलं काम करायचं असते. हे ज्याचं काय ॲडव्हान्टेजेस आहे. काय दिस टेस्ट प्रोव्हाइड्स अ क्विक इनएक्सपेन्सिव्ह मीन्स ऑफ चेकिंग द युनिफॉर्मिटी ऑफ कॉन्क्रीट. ओके. हे झालं त्याचं ॲडव्हान्टेजेस. आणि मग काही लिमिटेशन्स येतात पहा. लिमिटेशन्स ऑफ रिबन हॅमर टेस्टचे. रिबन हॅमर टेस्टला काही लिमिटेशन्स आहेत. जसे आपण NDTचे लिमिटेशन्स पाहिले तसेच रिबन हॅमर टेस्टला पण लिमिटेशन्स येतात. ओके. तर ऑल थ्रू रिबन हॅमर प्रोव्हाइड्स अ क्विक इनएक्सपेन्सिव्ह मीन्स ऑफ चेकिंग युनिफॉर्मिटी ऑफ कॉन्क्रीट. हे काय करते, युनिफॉर्मिटी ऑफ चेकिंग करते. इट हॅज व्हेरियस लिमिटेशन्स अँड दिस मस्ट बी रेकॉनाइज्ड. त्याला काही लिमिटेशन्स पडतात. दिस मस्ट बी रेकॉनाइज्ड. द रिझल्ट्स आर अफेक्टेड बाय. ते रिझल्ट काय अफेक्ट करतात ते आपण पुढील प्रमाणे पाहू शकतो. तर त्याचं फर्स्ट काय सांगितलं आहे, स्मूथनेस ऑफ सरफेस अंडर टेस्ट. काय स्मूथनेस ऑफ सरफेस अंडर टेस्ट असेल तर काय आपण ते घेऊ नाही शकत. स्मूथनेस ऑफ द सरफेस अंडर टेस्ट हे झालं त्याचं फर्स्ट लिमिटेशन. त्यानंतर
साईज, शेप अँड रिजिडिटी ऑफ द स्पेसिमेन. त्या स्पेसिमेनची साईज कशी आहे, शेप कशी आहे आणि रिजिडिटी कशी आहे त्याच्यावर पण आपले लिमिटेशन्स अवलंबून असतात. त्यानंतर एज ऑफ स्पेसिमेन, त्याची एज किती आहे, वय किती झालं आहे त्याचं, म्हणजे समजा किती काळ ओलांडला आहे ते कंट्रक्शन केल्याच्यानंतर, ते झालं थर्ड एज ऑफ स्पेसिमेन. नंतर फोर्थ सरफेस अँड इंटरनल मॉइश्चर कंडिशन ऑफ द कॉन्क्रीट. सरफेस अँड इंटरनल मॉइश्चर कंडिशन ऑफ द कॉन्क्रीट झालं त्याचं फोर्थ लिमिटेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ कोर्स ॲग्रिगेट. कोर्स ॲग्रिगेटचे टाईप कोणते वापरले त्याच्यावर पण ते डिपेंड असतं. टाईप ऑफ सिमेंट, सिमेंट कोणत्या प्रकारचं वापरलं आहे, तुम्ही रॅपिड हार्डनिंग वापरलं आहे तर ऑर्डिनरी पॉटलँड वापरलं आहे त्याच्यावर पण ते अवलंबून असतं. नंतर टाईप ऑफ मोल्ड, तुमच्या मोल्डचा टाईप कसा आहे. आणि लास्टला आहे कार्बोनेशन ऑफ कॉन्क्रीट सरफेस. कॉन्क्रीट सरफेसचं कार्बोनेशन कशा प्रकारे केलेलं आहे. हे आपण लिमिटेशन्स पाहिले रेमंड हॅमर टेस्टचे. ओके, रिपीट करतो मी लिमिटेशन्स एकदा. लिमिटेशन्स ऑफ रेमंड हॅमर टेस्ट. फर्स्ट होता आपला स्मूथनेस ऑफ द सरफेस अंडर टेस्ट. सेकंड size, shape and rigidity of the specimen. Third, age of specimen. Fourth, surface and internal moisture conditions of the concrete. The next, type of coarse aggregate. Next, type of cement. Next, type of mold. Next, carbonation of the concrete surface. हे झाले limitations of Riemann hammer test. ओके, रेड करा तुम्ही एकदा. ओके, आपण नेक्स्ट पॉईंट आता पाहूया. नेक्स्ट पॉईंट आहे आपला अल्ट्रासोनिक पल्स व्हॅलोसिटी टेस्ट. अल्ट्रासोनिक पल्स व्हॅलोसिटी टेस्ट ही टेस्ट आहे पहा एक, अल्ट्रासोनिक पल्स व्हॅलोसिटी टेस्ट. तर ती टेस्ट काय सांगते, अल्ट्रासोनिक पल्स व्हॅलोसिटी मेथड कन्सिस्ट ऑफ मेजरिंग द टाईम ऑफ ट्रॅव्हल ऑफ ॲन अल्ट्रासोनिक पल्स पासिंग थ्रू द कॉन्क्रीट टू बी टेस्टेड. ती अल्ट्रासोनिक व्हॅलोसिटीची मेथड आहे ती काय मेजर करते, द टाईम ऑफ ट्रॅव्हल ऑफ ॲन अल्ट्रासोनिक पल्स पासिंग थ्रू द कॉन्क्रीट टू बी टेस्टेड. म्हणजे आपला जो टाईम असतो तो ट्रॅव्हल होतो ॲन अल्ट्रासोनिक पल्स, जो अल्ट्रासोनिक पल्सपासून जो पासिंग टाईम आहे थ्रू द कॉन्क्रीट टेस्टेड त्यापर्यंतचा टाईम ती काय करते, मेजर करते. ही झाली अल्ट्रासोनिक पल्स व्हॅलोसिटी टेस्ट. म्हणजे काय, जो द टाईम ऑफ ट्रॅव्हल, जो टाईम ट्रॅव्हल होतो तिथून अल्ट्रासोनिक पल्सपासून पासिंग थ्रू द कॉन्क्रीट टू बी टेस्टेड, यालाच काय म्हणायचं, अल्ट्रासोनिक पल्स व्हॅलोसिटी टेस्ट. रिपीट करतो मी, अल्ट्रासोनिक पल्स व्हॅलोसिटी मेथड कन्सिस्ट ऑफ मेजरिंग द टाईम ऑफ ट्रॅव्हल ऑफ ॲन अल्ट्रासोनिक पल्स पासिंग थ्रू द कॉन्क्रीट टू बी टेस्टेड. Okay, next, the pulse generator circuit consists of electronic circuit for generating pulse and a transducer for transforming these electronic pulses into mechanical energy having vibration frequencies in the range of 15 to 60 kHz kilometer per horse. काय सांगितलं याच्यात, द पल्स जनरेटर सर्किट. ते पल्स जनरेटर सर्किट कन्सिस्ट काय केलं ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट फॉर जनरेटिंग पल्स. म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक सर्किट फॉर जनरेटिंग पल्स असते त्याला, आणि ट्रान्सड्युसेटर ऑफ ट्रान्सम्युसिंग. द ट्रान्सड्युसेटर फॉर ट्रान्सड्युसिंग करतं द इलेक्ट्रॉनिक पल्स टू मेकॅनिकल एनर्जी. त्या इलेक्ट्रॉनिक पल्सच्या माध्यमातून काय करतं, मेकॅनिकल एनर्जीमध्ये ते घेतं, हॅविंग व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीज इन द रेंज ऑफ 15 to 50 kHz. इथपर्यंत ते इलेक्ट्रॉनिक पल्समधून मेकॅनिकल एनर्जीमध्ये घेतं आणि व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीजच्या रेंज तयार करतं. आता आपला सेकंड पॉईंट रिपीट करतो मी, द पल्स जनरेटर सर्किट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट फॉर जनरेटिंग पल्स अँड ट्रान्सड्युसर फॉर ट्रान्सफॉर्मिंग these electronic pulses into mechanical energy having vibration frequencies in the range of the 15 to 50 kHz.
ओके. नेक्स्ट आपण द टाइम ऑफ ट्रॅव्हल बिटवीन इनिशियल ऑनेस्ट अँड द रेसिपेशन ऑफ द पल्स इज मेजर्ड इलेक्ट्रॉनिकली. हे काय करतं, जो पल्स असतो तो मेजर कशामध्ये करू शकतो आपण, इलेक्ट्रॉनिकली मेजर करू शकतो. रिपीट करतो मी, टाइम ऑफ ट्रॅव्हल बिटवीन इनिशियल ऑनेस्ट अँड द रिसेप्शन ऑफ द पल्स इज मेजर्ड इलेक्ट्रॉनिकली. इलेक्ट्रॉनिकलीमध्ये आपण ते मेजर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, द पाथ लेंथ बिटवीन ट्रान्सड्यूसर डिवायडेड बाय द टाइम ऑफ ट्रॅव्हल गिव्स द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपोर्शन. जे काय द पाथ ऑफ लेंथ, जी आपली लेंथची पाथ असेल, पाथ लेंथ बिटवीन ट्रान्सड्यूसर डिवायडेड कशाने करतं, बाय द टाइम ऑफ ट्रॅव्हल, तुमचा ट्रॅव्हलचा टायमिंग किती आहे, ऑफ गिव्स ॲव्हरेज व्हॅलोसिटी ऑफ वेव्ह प्रोपगेशन, याच्यानुसार ते करतं. रिपीट करतो मी, द पाथ लेंथ बिटवीन ट्रान्सड्यूसर डिवायडेड बाय द टाइम ऑफ ट्रॅव्हल गिव्स द ॲव्हरेज व्हॅलोसिटी ऑफ द वेव्ह प्रोपॅगेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे, व्हेन मेकॅनिकल इम्पल्स आर अप्लाइड टू अ सॉलिड मास 3 डिफरंट काइंड्स ऑफ वेव्स आर जनरेटेड. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जे मेकॅनिकल इम्पल्स असतात ते अप्लाइड कशावर करतात, सॉलिड मास, आणि 3 डिफरंट काइंड्स ऑफ वेव्ज, त्या 3 डिफरंट काइंड्स ऑफ वेव्ज आहेत त्या कोणत्या जनरेटेड, त्यामधून 3 डिफरंट काइंड्स ऑफ वेव्ज जनरेट होतात. दिस इज जनरली नोन ॲज लॉन्जिट्युडनल वेव्ज, शेअर वेव्ज अँड सरफेस वेव्ज. त्यामधून ज्या 3 वेव्ज जनरेट होतात त्या कोणत्या कोणत्या आहेत, एक लॉन्जिट्युडनल वेव्ज, सेकंड आहे शेअर वेव्ज आणि थर्ड आहे सरफेस वेव्ज. ह्या 3 वेव्ज त्यातून जनरेट होतात. काय होतं, व्हेन मेकॅनिकल इम्पल्स आर अप्लाइड टू अ सॉलिड मास 3 डिफरंट काइंड्स ऑफ वेव्स आर जनरेटेड. These are generally known as longitudinal waves, shear waves and surface waves. ओके. नेक्स्ट काय, these 3 waves travel different speeds. त्या ज्या 3 वेव्ज आहेत त्या ट्रॅव्हल डिफरंट स्पीड, वेगवेगळ्या स्पीड्समध्ये त्या ट्रॅव्हल करतात. द लॉन्जिट्युडनल ऑर कॉम्प्रेशनल वेव्स ट्रॅव्हल अबाउट ट्वाईस ॲज फास्ट ॲज द अदर 2 टाईप्स. म्हणजे जी लॉन्जिट्युडनल किंवा आपली कॉम्प्रेशनल वेव्ज असती ती ट्रॅव्हल काय करते, ट्वाईस ॲज फास्ट, त्या दोन्हीपेक्षा काय फास्ट करते ऑन द 2 टाईप्समध्ये. काय, दीज आर 3 waves are different speeds. The longitudinal or compressional waves travel about twice as fast as the other 2 types. Okay. The next, the shear of transfer waves are not so fast. The surface waves are the slowest. The shear of transfer waves are not fast. आपली जी ट्रान्सफर वेव्ह असती ती म्हणजे किंवा शेअर किंवा ट्रान्सफर वेव्ह ती जास्त फास्ट नसती. द सरफेस वेव्ज आर द स्लोएस्ट. सरफेस वेव्ह काय स्लो आहे. नंतर नेक्स्ट, द पल्स कॅन बी जनरेटेड आयदर बाय हॅमर ब्लोज ऑर बाय द यूज ऑफ अँड इलेक्ट्रॉनिक ॲकोस्टिक ट्रान्सड्यूसर्स. म्हणजे काय करतं, द पल्स ऑफ जनरेटेड, जे आपले पल्स जनरेट होतं आयदर बाय हॅमर ब्लोजच्या माध्यमातून किंवा बाय द यूज ऑफ इलेक्ट्रो ॲकोस्टिक ट्रान्सड्यूसर्सच्या याच्यामधून. नंतर नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सड्यूसर्स are preferred as they provide better control on the type of frequency of pulse generated. इलेक्ट्रॉनिक ट्रान्सड्यूसर आर प्रिफर्ड काय करतं, द प्रोव्हाइड बेटर कंट्रोल, चांगला कंट्रोल करू शकतो ऑन द टाईप ऑफ फ्रिक्वेन्सी पल्स जनरेटेडच्या पेक्षा टाईप्स ऑफ फ्रिक्वेन्सी पल्स जनरेटेड चांगला प्रोव्हाइड करू शकतो. नंतर नेक्स्ट, द इन्स्ट्रुमेंटेड यूज कॉल्ड ॲज सोनिस्कोप. या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात, सोनिस्कोप. आपण जेवढं पाहिलं एक्सप्लेन केलं आहे त्यालाच काय म्हणायचं, सोनिस्कोप. ओके. हे आपण पाहिलं अल्ट्रासोनिक पल्स व्हॅलोसिटी. द इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज सोनिस्कोप. तर पुढे डायग्राम दिली पाहता येईल. टेक्निक्स मेथड्स मेजरिंग पल्स व्हॅलोसिटी थ्रू द कॉन्क्रीट. ही काय स्केमॅटिक डायग्राम ऑफ अल्ट्रासोनिक पल्स व्हॅलोसिटी मेथडची एक स्केमॅटिक डायग्राम दिली. त्या डायग्राममध्ये काय डाऊनवर्ड साईडला काय, डाऊनवर्ड साईडने आपण स्टार्ट करू. पहा पल्स जनरेटर काय करतं, अप्पर साईडला पहा ट्रान्समिटिंग ट्रान्सफर. त्यानंतर आपली जी पेथ लेंथ आहे ते मधल्या साईडला आहे. त्यानंतर रिसिविंग ट्रान्सड्यूसरच्या नंतर खाली डाऊनवर्ड साईडला काय येतं, रिसिव्हर ॲम्प्लिफायर. पल्स जनरेटरच्या परत उजव्या साईडने काय जनरेट होतं, टाईम मेजरिंग सर्किट. आणि वर अप्पर साईडला टाईम डिस्प्ले युनिट. असं हे सर्क्युलेशन चालू राहतं यामध्ये.
स्केमॅटिक डायग्रॅम ऑफ अल्ट्रासोनिक पल्स व्हेलोसिटी मेथडमध्ये. डायग्रॅम पाहून घ्या, रीड करा. ओके, त्यानंतर काय आहे, देर आर थ्री टाईप्स वेज मेजरिंग पल्स व्हेलोसिटी थ्रू कॉन्क्रीट. म्हणजे आपली मेजरिंग पल्स व्हेलोसिटी मेजर करण्यासाठी काय आहे, 3 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे डायरेक्ट ट्रान्समिशन, सेकंड इनडायरेक्ट ट्रान्समिशन आणि थर्ड आहे सरफेस ट्रान्समिशन. 3 प्रकारे आपण मेजर करू शकतो पल्स व्हेलोसिटी थ्रू कॉन्क्रीटची. फर्स्ट डायरेक्ट ट्रान्समिशन, सेकंड इनडायरेक्ट ट्रान्समिशन आणि थर्ड सरफेस ट्रान्समिशन. ओके, नंतर डायरेक्ट ट्रान्समिशनची डायग्राम पहा. शोज द स्केमॅटिक डायग्राम ऑफ अल्ट्रासोनिक पल्स व्हेलोसिटी मेथडची. जे आपण फर्स्ट पार्ट पाहिला डायरेक्ट ट्रान्समिशन. डायरेक्ट ट्रान्समिशन कसं होतं पहा. कॉन्क्रीट टू बी टेस्टेड, फिगरमध्ये व्यवस्थित पहा. डायरेक्ट ट्रान्समिशन अप्पर साईडला आहे TTA, लोअर साईडला TR. डायरेक्ट ट्रान्समिशन कॉन्क्रीट टू बी टेस्टेड. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं इनडायरेक्ट ट्रान्समिशन. इनडायरेक्ट ट्रान्समिशन काय करतं आहे, लेफ्ट साईडला TT येतो आणि आपल्या डाऊनवर्ड साईडला TR येतो. वरती कसं होतं, डायरेक्टमध्ये आपल्या अप्पर साईडला TT होता, लेफ्ट आणि लोअर साईडला TR होता. जसं इनडायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये काय होतं, लेफ्ट साईडला TT येतो आणि डाऊनवर्ड साईडला TR येतो. आणि कॉन्क्रीट टू बी टेस्टेड कसं होतं आहे पहा. ही झाली आपली इनडायरेक्ट ट्रान्समिशन. फर्स्ट होती डायरेक्ट ट्रान्समिशन, सेकंड इनडायरेक्ट ट्रान्समिशन. त्यानंतर थर्ड आहे आपली सरफेस ट्रान्समिशन. त्यामध्ये दोन्ही पण अप्पर साईडला आहे, TR आणि TT दोन्ही अप्पर साईडला. TR मीन्स काय, रिसिव्हर ट्रान्सड्युसर, त्याला TR म्हणायचं. आणि TT म्हणजे काय, ट्रान्समीटर ट्रान्सड्युसर. कॉन्क्रीट टू बी टेस्टेड कसं होतं आहे बा. TT मीन्स काय, TT इज इक्वल टू ट्रान्समीटर ट्रान्सड्युसर आणि TR मीन्स रिसिव्हर ट्रान्सड्युसर. ओके, तर या 3 स्टेप होत्या आपल्या डायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये. फर्स्ट होती डायरेक्ट ट्रान्समिशन, इनडायरेक्ट ट्रान्समिशन आणि थर्ड होती सरफेस ट्रान्समिशन. अशा आपण 3 पद्धतीने आपण काय करू शकतो, मेजरिंग द पल्स व्हेलोसिटी थ्रू द कॉन्क्रीटची आपण करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला पहा, फॅक्टर अफेक्टिंग ऑफ द मेजरमेंट ऑफ पल्स व्हेलोसिटी. तर फॅक्टर काय काय पडतात, फॅक्टर्स अफेक्टिंग द मेजर ऑफ द पल्स व्हेलोसिटीचे फॅक्टर कोणते कोणते पडतात ते आपण पाहू. फर्स्ट फॅक्टर पडतो स्मूथनेस ऑफ कॉन्क्रीट सरफेस अंडर टेस्ट. स्मूथनेस ऑफ कॉन्क्रीट सरफेस अंडर टेस्ट. पहिला काय, स्मूथनेस म्हणजे कॉन्क्रीटची स्मूथनेस कशी आहे त्याच्यावर सरफेस अंडर टेस्ट हे आपली डिपेंड असू शकते. ही फॅक्टर अफेक्टिंग ऑफ फर्स्ट स्मूथनेस ऑफ कॉन्क्रीट सरफेस अंडर टेस्ट. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे इन्फ्लुएन्स ऑफ पाथ लेंथ ऑन पल्स व्हेलोसिटी. म्हणजे इन्फ्लुएन्स कसा आहे पाथ लेंथचा ऑन पल्स व्हेलोसिटी, त्याच्यावर तो फॅक्टर असतो. सेकंड फॅक्टर झाला इन्फ्लुएन्स ऑफ पाथ लेंथ ऑन पल्स व्हेलोसिटी. थर्ड टेम्परेचर ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचं टेम्परेचर कसं आहे हा झाला थर्ड फॅक्टर. फॅक्टर अफेक्टिंग ऑफ मेजरमेंट ऑफ पल्स व्हेलोसिटी. ती मेजरिंग करताना टेम्परेचर कसं पाहिजे, टेम्परेचर ऑफ कॉन्क्रीट. त्यानंतर नेक्स्ट मॉइश्चर कंडिशन ऑफ कॉन्क्रीट, की मॉइश्चर कंडिशन कशी आहे कॉन्क्रीटची त्याच्यावर पण काय असतं, डिपेंड असते पल्स व्हेलोसिटी मेजर करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे मटेरियल अँड मिस प्रपोर्शनल ऑफ कॉन्क्रीट.
मटेरियल कोणतं वापरलं आहे कॉन्क्रीट करण्यासाठी आणि ते मिक्स प्रोपोर्शनल कसं केलं आहे, प्रोपोर्शनल कसे वापरलेत त्याचे रेशो वगैरे त्याच्यावर पण काय असते डिपेंड असू शकते. तर नेक्स्ट आहे प्रेझेन्स ऑफ रेनफोर्सिंग स्टील. जे आपली RCCसाठी आपण स्टील कसं वापरलं आहे कॉन्क्रीटमध्ये, प्रेझेन्स ऑफ रेनफोर्सिंग स्टील. जर आपल्याला पल्स व्हॅल्यूसाठी मेजर करायचे असेल तर प्रेझेन्स ऑफ रेनफोर्सिंग स्टील पण अवगत करावं लागते. त्यानंतर एज ऑफ कॉन्क्रीटची एज किती आहे त्याच्यावर पण काय अवलंबून असते, पल्स व्हॅल्यूसाठी अवलंबून असते. तर असे झाले हे 7 फॅक्टर्स आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ मेजरमेंट ऑफ पल्स व्हॅल्यूसाठी. ओके. फर्स्ट फॅक्टर काय होता, स्मूथनेस ऑफ कॉन्क्रीट सरफेस अंडर टेस्ट. सेकंड, इन्फ्लुएन्स ऑफ पाथ लेंथ ऑन पल्स व्हॅल्यूसिटी. थर्ड, टेम्परेचर ऑफ कॉन्क्रीट. फिफ्थ, मॉइश्चर कंडिशन ऑफ कॉन्क्रीट. नेक्स्ट, मटेरियल अँड मिक्स प्रोपोर्शनल ऑफ कॉन्क्रीट. नेक्स्ट, प्रेझेन्स ऑफ रेनफोर्सिंग स्टील. आणि नेक्स्ट आहे एज ऑफ कॉन्क्रीट. ओके. तर आपण काय काय पाहिलं आज, रॅबर हँडल टेस्टचे पाहिले, त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहिले रेबर्ड हँडल टेस्टचे. त्यानंतर लिमिटेशन्स पाहिले, लिमिटेशन्स ऑफ रेबर्ड हॅमर टेस्ट. त्यानंतर नेक्स्ट अल्ट्रासोनिक पल्स व्हॅल्यूसिटी टेस्ट पाहिली, त्याची माहिती पाहिली, त्याचे डायग्रॅम वगैरे पाहिले. त्यानंतर 3 स्टेपमध्ये ती असते. फर्स्ट असते डायरेक्ट ट्रान्समिशन, सेकंड इनडायरेक्ट ट्रान्समिशन, थर्ड सरफस ट्रान्समिशन. ओके. त्याच्या डायग्रॅम पाहिल्या, त्यामध्ये TT आणि TR कुठं असतो त्याच्यावरती अवलंबून असतात. TT म्हणजे काय, ट्रान्समीटर ट्रान्सड्युसर, आणि TR मीन्स रिसिव्हर ट्रान्सड्युसर. ओके. त्यानंतर आपण फॅक्टर्स पाहिले, फॅक्टर्स अफेक्टिंग द मेजरमेंट ऑफ पल्स व्हॅल्यूसिटी. 7 फॅक्टर्स पाहिले. ओके. तर आपला इथं हा चॅप्टर थर्ड आपला युनिट येतो इथं कवर होऊन जातो आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण 4th युनिट स्टार्ट करूया. ओके. थँक्यू.